इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण 5वे तापमान। पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे ते किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात। लंब प्रकाश किरण कमी जागा व्यापतात, परंतु तेथे प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते। परिणामी तेथील हवा जास्त तापते। तिरपी प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात, परंतु तेथे प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते। परिणामी तेथील हवा कमी तापते। पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात। पृथ्वीच्या गोल आकारामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात। सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान होते। विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते। तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात विभाजन होते। अक्षांश या मुख्य कारणांशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात। समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशातील हवामानात विविधता आढळते। याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो। जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या बाबतीत असमानता असते। समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी तर रात्री जास्त असते। खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त व रात्री कमी असते। किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो। खंडांतर्गत भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील हा फरक जास्त असतो। दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात। तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात। क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात। दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडतो। उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने अक्षांश व जमिनीचे प्रमाण जास्त या दोन्हींचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो। तापमापक हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात। तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरले जातात। तापमान अंश सेल्सिअस किंवा फॅरनहाइट या एककामध्ये मोजतात। तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची कमाल, किमान
दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. पृथ्वीच्या गोल आकारामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान होते. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात विभाजन होते.